तर जे आहे पाहायला गेलं तर टँकरची अशी परिस्थिती आहे की टँकर मागूनही त्या ठिकाणी मिळत नाही. आपण त्या मीटिंगमध्ये सांगितलं होतं की पाहिजे तिथे टँकर आम्ही देऊ शकतो, परंतु तो कधी टँकर तुम्ही देणार वाढीव क्षमतेने त्याचाही या ठिकाणी खुलासा करावा. आणि माझ्या भागातील भारतनगर, दत्तनगर, खोपडेनगर, सुंदरनगर हा डोंगरावरील भाग, या भागासाठी लवकरात लवकर त्या ठिकाणी बूस्टर पंप बसवणं गरजेचं आहे. तो कधी बसून त्याच्यावरती कामकाज होईल याचा आपण या ठिकाणी खुलासा करावा. माननीय महापौर, पहिला मुद्दा आहे तो आंबेगाव पठारचा. आंबेगाव पठारचं बहुतांशी काम पूर्ण झालेलं आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्याच्यामध्ये जे नवीन हे आहे वस्त्या किंवा नळ कनेक्शन, तर त्यांना आपण आवाहन केलेलं आहे की त्यांनी लिगल परमिशनसाठी फाईल्स द्याव्या. सगळ्या त्या मान्य करून आपण एकेकल्ल्या आपण तात्काळ चालू करून घेऊ त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर महादेव मंदिरवरून जो नव्याने समाविष्ट भाग आहे टाकी, वंडर सिटीच्या टाकीमध्ये येणारी ती टाकी कधी आपण हे करतो. हा, वंडर सिटीची टाकीचं काम पूर्ण झालेलं आहे. सगळं इलेक्ट्रिकल टाकीचं झालंय, हा झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण येवलेवाडीवरून त्याला पॉवर सप्लाय आणलेला आहे. त्या पॉवर सप्लाय मध्ये ठिकठिकाणी लाईन केबल टाकून बरेच दिवस झाले होते, तर त्याचं ब्रेकडाऊन झालेलं आहे. तर ते ब्रेकडाऊन रिपेअर करत करत आलेलो आहे आपण. त्याच्यामध्ये ABCDCL कडनं फायनल आपल्याला परमिशन मिळायची आहे. ती परमिशन मिळाली की आपण त्या टाकीचं देखील महिन्यात ते मिळणार होतं. असं आपण महिन्याभरात ती टाकी पूर्व त्याच्यातून वितरण पाण्याचं चालू होईल असं आपण त्यावेळी सांगितलं होतं प्रभाग समितीच्या मीटिंगमध्ये. माननीय महापौर, त्याप्रमाणे पंप, पाईपलाईन सगळी व्यवस्था आमच्याकडून झालेली आहे. आता त्याच्यामध्ये ABCDCL कडून जे परमिशन, त्याचं केबल जी टाकलेली त्याचं टेस्टिंग होत, त्याचं क्वालिटी टेस्टिंग होत परमिशन मिळायला त्याच्यामध्ये विलंब होतोय. त्याच्यामध्ये थोडासा साहेब, उन्हाळ्याचे दिवस आहेत, पाण्याचा तुटवडा आहे, कधीपर्यंत होणार याचा आपण या ठिकाणी खुलासा करावा. ते साधारण 15 दिवसामध्ये आपण ते पंप चालू होतील असं व्यवस्था करू त्याच्या. पाणी त्याच्यातून चालू होईल. हा, चालू होईल. आपलं पंप रेडी आहेत, पॅनल आहेत, पायपिंग झालेलं आहे, सगळं झालेलं आहे. वंडर सिटीच्या टाकी सगळं झालं. धन्यवाद.